12 ऑगस्टला ITIमध्ये उर्वरित जागांवर थेट प्रवेश. आज 7 ऑगस्टपर्यंत अर्जात दुरुस्ती व नवीन अर्ज भरण्याची संधी. संस्थास्तरीय समुपदेशनातून गुणवत्ता व उपलब्ध जागांनुसार प्रवेश. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ITI प्रवेशासाठी अद्याप संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील ITIमधील उर्वरित जागा भरण्यासाठी 12 व 13 ऑगस्ट रोजी संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आयोजित करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून थेट प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या तसेच 4 प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची आणि महत्त्वाची संधी मानली जात आहे. प्रवेश प्रक्रियेनुसार विद्यार्थ्यांना 7 ऑगस्टपर्यंत प्रवेश अर्जात आवश्यक बदल करणे, नवीन अर्ज भरणे तसेच अर्ज निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. पात्र विद्यार्थ्यांना 9 व 10 ऑगस्ट दरम्यान आपल्या लॉगिनद्वारे इच्छित ITIसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. 11 ऑगस्टला संस्थानिय गुणवत्ता यादी व समुपदेशनाची वेळ जाहीर करण्यात येईल. त्यानंतर 12 व 13 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष समुपदेशनाद्वारे गुणवत्ता, पात्रता आणि उपलब्ध जागांच्या आधारे प्रवेश निश्चित केले जातील. दरम्यान राज्यात तृतीय व अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावलेल्या एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI नांदगाव खंडेश्वर येथे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी विविध ट्रेडमध्ये प्रवेश उपलब्ध आहे. या शेवटच्या प्रवेश फेरीमुळे नांदगाव खंडेश्वरसह परिसरातील विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाची संधी मिळणार असून प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे. नांदगाव खंडेश्वर ITIमध्ये संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी 110 जागा उपलब्ध आहेत. परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून 12 ऑगस्ट रोजी आवश्यक कागदपत्रासह संस्थेत उपस्थित राहावे आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदगाव खंडेश्वर ITIचे UN परिहार व प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे यांनी आज 7 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता केले आहे.